नमस्कार. जर घरात अचानक कुणी आजारी पडलं आणि हॉस्पिटलचा खर्च जास्त आला, 2 लाखांच्या पुढे आला, तर हे पैसे आत्ता आपल्याकडे आहेत का? नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण सरकारकडून 2.5 लाख रुपयांपर्यंत उपचार हे मिळत आहेत आणि तरीही 70% लोकांना याची माहिती देखील नाहीये. एक छोटासा आजार आणि संपूर्ण आयुष्याचं सेव्हिंग हॉस्पिटलमध्ये संपतं. म्हणूनच आज हेल्थ इन्शुरन्स हा पर्याय नाही तर तो गरज बनलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. नमस्कार, योजना घरपोचवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. तर इथे वरती स्पष्ट लिहिलेलं आहे, ही पॉलिसी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची आहे. पोस्ट ऑफिस फक्त विकते, पोस्ट ऑफिस स्वतः पॉलिसी देत नाही. पॉलिसी ही रिलायन्सची आहे, पोस्ट ऑफिस फक्त माध्यम आहे. आता सम इन्शुर्ड म्हणजे कंपनी जास्तीत जास्त किती पैसे देणार. इथे सम इन्शुर्ड आहे 2,50,000, म्हणजे एका वर्षात हॉस्पिटलचा खर्च 2.5 लाखांपर्यंत कंपनी देईल. उदाहरणार्थ जर बिल 3 लाखाचं आलं तर 2.5 लाख ही कंपनी देईल व 50,000 हे आपल्याला भरायला लागते. आता पॉलिसी टेन्युअर हे आहे 1 इयर. आता पॉलिसी टेन्युअर म्हणजे काय, तर पॉलिसी किती काळासाठी आहे. इथे लिहिले 1 इयर, म्हणजेच ही पॉलिसी एका वर्षासाठी असते, मात्र दरवर्षी रिन्यू करावी लागते. आता तुम्ही हा रेट चार्ट पाहू शकता. तर एक माणूस असेल तर 1,399 रुपये भरायला लागतील. नवरा बायको 2 असतील, 2 जण असतील तर 2,499. नवरा बायको प्लस एक मूल 2,999 आणि नवरा बायको प्लस 2 मुलं 3,499. जीएसटी हा आधीच यामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि अशा प्रकारचं हे पैसेचं लिमिट तुमच्या समोर दिसत आहे. रेट चार्ट तुमच्या समोर. तर यामध्ये इनिशियल वेटिंग पिरियड म्हणजेच प्रारंभिक प्रतीक्षा कालावधी हा 30 दिवसाचा आहे. पॉलिसी घेतल्यावर पहिले 30 दिवस कुठल्याही आजाराचा खर्च मिळत नाही, फक्त ऍक्सिडेंट असेल तर मात्र मिळते. आता स्पेसिफिक डिसीज म्हणजे काही ठराविक आजार ज्यांचा खर्च 2 वर्षांनीच मिळतो. आता कोणते असे स्पेसिफिक डिसीज आहेत, तर उदाहरणार्थ पोटात खडा, हर्निया, पाईल्स असे सारखे जे आजार आहेत जे लवकर कव्हर होत नाहीत आणि अशा स्पेसिफिक आजारांचा डिसीजचा खर्च हा 2 वर्षांनीच मिळतो, त्याआधी मिळत नाही. आता पूर्वीचा आजार प्रतीक्षा कालावधी तो देखील 2 वर्षाचा आहे, म्हणजेच प्री एक्झिस्टिंग डिसीज वेटिंग पिरियड तो देखील 24 महिने 2 वर्षाचाच आहे. आता इथे एंट्री एज तुम्ही पाहू शकता, कोणत्या वयात पॉलिसी घेऊ शकतो. तर आहे 18 ते 60 वर्षामध्ये तुम्ही पॉलिसी घेऊ शकता. तर इथे मिनिमम आणि मॅक्झिमम हे वय इथे सांगितलेलं आहे. अडल्टचं 18 ते 60 वर्षापर्यंत चालू शकतो. आता सुपर टॉप अप म्हणजे काय, आता ही देखील पॉलिसी आहे, परंतु आधीच्या हेल्थ इन्शुरन्सवर चालणारी ही एक्स्ट्रा पॉलिसी आहे. तर ही एकटी चालत नाही, त्यासाठी आधी तुमचा हेल्थ इन्शुरन्स असणं मात्र गरजेचं आहे. चांगली आहे ही देखील पॉलिसी. यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत त्या व्यवस्थितपणे समजावून घ्या. तर ॲग्रिगेट डिडक्टिबल तर हे काय आहे, तर 2.5 लाख हा शब्द सगळ्यात जास्त गोंधळात टाकणारा आहे की डिडक्टिबल म्हणजे काय, तर आधीचा खर्च. आता ॲग्रिगेट वर्षभराचा एकूण खर्च. आता पहिले 2.5 लाख खर्च तुमच्याकडून तुमच्या आधीच्या पॉलिसीमधून होणार आणि त्यानंतरच ही सुपर टॉप अप पॉलिसी पैसे देईल. आता उदाहरणार्थ नाही लक्षात आलं ना, व्यवस्थित सांगते. हॉस्पिटलचा खर्च झाला 2 लाख, परंतु सुपर टॉप अप पॉलिसी ही ते काम करणार नाही, कारण 2.5 लाखाच्या पुढं खर्च पाहिजे. ते क्रॉस झालं तर सुपर टॉप अप कंपनी पॉलिसी हे काम करेल. आता अजून एक उदाहरण सांगते. हॉस्पिटलचं बिल झालं 5 लाखाचं, तर पहिले 2.5 लाख हे आधीची पॉलिसी भरेल आणि पुढचं जे होणार आहे तो ही पॉलिसी भरेल. आता ही पॉलिसी फक्त एका वर्षासाठी असते, दरवर्षी रिन्युअल करावीच लागते. आता एक माणूस असेल तर त्याला 899 भरायला लागतील. 2 माणूस असतील, जर 2 जण असतील नवरा बायको तर 1,399. 2 जण आणि 1 मूल असेल तर 1,799 आणि 2 जण प्लस 2 मुलं असतील तर मात्र 2,199 रुपये तुम्हाला इथे भरायला लागतील. हे सगळं पैसे जीएसटी सहित आहेत, वेगळं काहीही द्यायचं कारण नाही, परंतु हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे, प्रत्येकाने काढायलाच हवा.
तर तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर तुम्ही इथे देखील समोर चार्ट पाहू शकता. सम इन्शुरन्स किंवा आणखी आरोग्य विमा हा प्रत्येकाने काढायलाच हवा, गरजेचा आहे. कारण कधी जास्त पैसे लागतील किंवा कोणता आजार कधी होईल काहीही सांगू शकत नाही. त्यामुळे तुमच्याकडे हा हेल्थ इन्शुरन्स असणं प्रत्येकाकडे गरजेचं आहे. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हा व्हिडिओ फक्त व्हिडिओ नाहीये, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलाय. जर आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद. असाच प्रतिसाद देत राहा आणि योजना घरपोचला खऱ्या आणि माहितीशीर बातमीसाठी फॉलो करत राहा.